नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना याची साक्ष देणारा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला नौपाडा प्रभाग पुन्हा सर करण्याचा चंग इच्छुक आणि कार्यकर्त्यांनी बांधला आहे. लोकभावनेचा आदर करूनच पक्ष चालत असतो आणि लोकभावना काय आहेत हे पक्षाच्या नेत्यांना माहीत आहे. तेव्हा युती झाली तर नौपाड्यातील जनभावना ओळखून मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं साकडं शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुखांना घातले आहे. शिवसैनिकांच्या या पवित्र्याने ठाण्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शिवसेनेने कंबर कसली आहे. नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा हरिनिवास येथील जय भगवान हॉल येथे संपन्न झाला. या मेळाव्यात प्रभागातील तमाम कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेना भाजप महायुतीचा ऐलान झाल्यामुळे सेनेतील अनेक इच्छुक उमेदवार काहीसे नाराज झाले आहेत. गेली अनेक वर्ष समाजसेवेत कार्यरत असलेल्या नौपाडा विभाग प्रमुख किरण नागटी यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याचे संकेत दिलेत. कार्यकर्त्यांच्या भावना, प्रभागातील नागरिकांच्या भावना आमच्या नेत्यांना माहीत आहेत. काय करायचं ते ठरवतील. माझ्या विठ्ठलावरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आमचे नेते जो आदेश देतील तो आम्ही पाळू अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर दुसरे इच्छुक प्रकाश पायरे यांनी आमच्या नेत्यांनी जनभावना काय आहे हे समजूनच निर्णय घ्यावा. जर युती होणार असेल तर मैत्रीपूर्ण लढत व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर सीमा राजपूत यांनीही प्रभाग क्रमांक 21 मध्ये पुन्हा शिवसेनेचाच बालेकिल्ला व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि जनभावना ओळखून वरिष्ठांनी निर्णय घ्यावा असं मत मांडले. दरम्यान शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन सभापती विलास जोशी इत्यादींनी इच्छुक कार्यकर्त्यांना त्यांचं मत मांडणं योग्य आहे, त्यात काय गैर नाही. परंतु आमचे नेते एकनाथ शिंदे जो आदेश देतील ते मानणे आमचं काम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यावेळी या मेळाव्याला माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, मीनाताई ठाकरे प्रशिक्षण संस्थेचे मुख्य संचालक महादेव जगताप, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेना सचिव व ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे चेअरमन विलास जोशी, श्री कुलकर्णी यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. काय नाही, कार्यकर्त्यांचा वार्ड क्रमांक 21 मधल्या म्हणजे विभाग प्रमुख किरण नागटी, प्रकाश पायरे, विलास जोशी असतील, राजपूत असतील यांनी हा मेळाव्याचं आयोजन केलं होतं. आणि या मेळाव्याला कार्यकर्त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा होता आणि या मेळाव्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित होतो. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचे विलास जोशी असतील, भास्कर पाटील, विलास टुसे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ज्यांनी दिघे साहेबांबरोबर काम केलं आहे असे माझ्यासह सर्वजण होते की त्यांनी आपल्या तरुण कार्यकर्त्यांना, शाखाप्रमुखांना, महिला आघाडींना या मेळाव्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत युती असेल नसेल आम्ही कार्यकर्ता म्हणून सगळेजण काम करू. पहिल्यांदा मी हे सर्वांना क्लिअर करतो की हे सर्व घोषणा व्हायच्या अगोदरसुद्धा हा मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि युती झाली आहे. महायुतीचा महापौर बसवायचा आहे त्या उद्देशाने शिंदेसाहेबांचा आदेश आहे. त्या उद्देशाने आम्ही सर्वजण शिंदेसाहेबांच्या आदेशाने काम करणारे कार्यकर्ते आहोत. वेळा निवडून आले. प्रकाश परांजपे साहेब जे खासदार झाले ते सुद्धा याच भागामध्ये नगरसेवक होते. मोदा जोशी ते सुद्धा याच भागामध्ये नगरसेवक होते. अण्णा पाटील म्हणजे भास्कर पाटील ते सुद्धा याच भागामध्ये नगरसेवक होते. मालुसरे मॅडम, फरडे हे सगळे इथंच याच भागामधले शिवसेनेचे नगरसेवक अनेक वेळा. त्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, यामध्ये अजिबात वाद नाही. आणि त्याच दृष्टीने शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, विभाग प्रमुख किरण नागटी असेल, प्रकाश पायरे असेल किंवा आता राजपूत मॅडम, हे सगळे जे आहेत ते चांगल्या रीतीने काम करत आहेत या प्रभागामध्ये. आणि हे तरुण कार्यकर्ते आहेत, सर्व विभागामध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची अशीच इच्छा आहे की त्यांना सुद्धा न्याय मिळावा. न्याय मागण्यासाठी जर कोणी आपलं काही मागणी मांडत असेल तर त्याच्यात गैर काहीच नाही. मला तुम्ही विचाराल तर माझा विश्वास माझ्या विठ्ठलावर आहे आणि बस, याच्या पुढे काय बोलू मी. आदेशाचं पालन करणारे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोत आणि आम्ही केलेलं काम आम्हीच सांगण्यापेक्षा ह्या प्रभागातले प्रत्येक नागरिक, मग ते ज्येष्ठ असतील, महिला असतील, ते सगळेजण सांगतायत. आणि पुन्हा एकदा तेच, माझा विश्वास माझ्या विठ्ठलावर शेवटपर्यंत असणार आहे.
काय वाटतं? अर्थातच मी तुम्हाला काय म्हणालो की आदेशावर चालणारा आमचा पक्ष आहे. त्याच्यामुळे जो शिंदे साहेब आदेश देतील त्याप्रमाणे प्रामाणिकपणे त्याचं काम करायचं. अर्थातच लोकभावनाचा रिस्पेक्ट करून पक्ष चालत असतो. त्याच्यामुळे जनभावना काय आहे हे पक्षाला माहिती आहे, जनभावना काय आहे हे आमच्या नेत्याला माहिती आहे. त्याच्यामुळे जनभावनाचा आदेश आमचा पक्ष करेल आणि पक्षाचा जो काय आदेश असेल तो आम्ही रिस्पेक्ट करू. शिवसेनेमध्ये कधीही साहेबांचा आदेश चालतो, साहेब जो आदेश आहे तो आम्ही पाळतो. तरी पण जनभावनांचा काय आहे किंवा कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, तर आम्ही साहेबांना की विनंती करणार आहोत की साहेब युती होणार असेल तर नौपाडामध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत कामाने पोचलेलो आहोत आणि सर्व आपल्या ज्या कार्यकर्ते आहेत त्यांची भावना एकच म्हणजे आहे की आपला जो प्रभाग क्रमांक 21 हा जो ठाण्याचा बालेकिल्ला मानला जायचा, शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा, तो बालेकिल्ला परत हा आपण तिथे आपला शिवसेनेचा भगवा फडकवायचा ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहेच. परंतु आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तोही आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्यांच्या आदेशानुसार आम्ही आमची कामं परत सुरू करू आणि आमच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीमधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या सहकार्याने कार्यसम्राट माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिकेच्या खारेगाव प्रभाग क्रमांक 9D मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. खारेगाव येथील अभिनव चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे, तर पारसिक नगरमधील रघुकुल जवळ नवीन आदर्श पारसिक नगर मित्रमंडळ हा कट्टा बांधण्यात आला आहे. पारसिक नगरमधील नेचर्स गोरी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड बांधण्यात आलेली आहे. पारसिक नगरमधील अमृतांगण परिसर येथे रहिवाशांना बसण्यासाठी नवीन कट्टा बांधण्यात आला आहे. पारसिक नगरमधील वास्तू आनंद येथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे. पारसिक नगरमधील साईनाथ नगर येथे नवीन नाला बांधण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक गणेश कांबळे, माजी नगरसेवक दिनेश कांबळे, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, शशी पाटील, कळवा मुंब्रा उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, उपशहर प्रमुख राकेश पाटील, खारेगावचे शाखा प्रमुख राधेय वराडकर, पारसिक नगरचे शाखा प्रमुख महेश गवारी, शाखा प्रमुख रोहन शिंदे, निनाद बोराडे, सिकंदर केनी, बाळकृष्ण म्हात्रे, गणेश परब, सचिन पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील, जय पाटील, सुजय पाटील, प्रफुल्ल म्हात्रे, कुणाल म्हात्रे, प्रशांत पाटील, विक्रांत पारकर, माजी नगरसेवक अनिल सुकाळे, सतीश तळेकर, कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक रचना पाटील, महिला संघटक अर्चना पाटील, शाखा संघटक निर्मला कदम, उपशाखा संघटक स्मिता आयरे, उपशाखा संघटक प्रियांका भरम, रेश्मा दळवी तसेच कळवा खारेगाव पारसिक नगरमधील रहिवासी बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रभागामध्ये नेहमीच नागरिकांच्या सेवेत तत्पर असलेले कार्यसम्राट माजी नगरसेवक उमेश पाटील यांचे स्थानिकांनी आभार देखील मानले. प्लास्टिक पेंट वाला है थोडं मागे जरा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या भागात शिवसेनेचे आदरणीय दक्षिण मार्गदर्शन आज काम करत असताना आज आपण पाहिलं सकाळपासून भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आज रविवार आहे. आज सकाळीच हिरादेवी रिक्षा चालक संघटना आहे. आज तिथे शेड नव्हती, निवार नव्हता, पावसामध्ये त्यांना उभं राहावं लागायचं. त्याचं आज भूमिपूजन सुरू झालेलं आहे. आपण बुद्धाजी पाटीमार्ग जो नाळा जो आहे या ठिकाणी प्रत्येक पावसामध्ये राजपाट या सोसायटी आपल्याकडे 10 ते 12 संपूर्ण पाणी भरायचं त्या नाल्याचंच भूमिपूजनसुद्धा झालेलं आहे. पारशी नगरला चावंड्याच्या सोसायटी आहेत. अनेक रहिवासी फुटपाथवरून चालतात. त्यांचे म्हणणं होते पाटील साहेब आमच्याकडे फुटपाथ पाडणे गरजेचं आहे. फुटपाथचा असा कार्यक्रम घेतलेला आहे. जे कुलदैवत आपले खंडोबा आहे. खंडोबाचं मंदिर हे स्वामी समर्थ मठाची आहे. अनेक भक्तजण तिथं जायचे. तिथं शेड नव्हती. मी पाहिलेलं प्रत्येक पावसाळ्यामध्ये गेलो तिथं शेड आपण बांधून देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि महात्मा फुलेला एकता सोसायटी जी आहे तिथं अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी बसतात, रुग्णालयाला बसतात. तिथं शेड बांधण्याचा कार्यक्रम पण घेतलेला आहे. आणि आपण हे समाज मंदिर जो आहे अनेक सोसायटी या भागामध्ये आहेत. मी सर्व वामनदादाची मला अजून आठवण येते त्यांची का ते एक बौद्धिक होते आणि विचारवंत होते. मी बाळूला सांगितलं की मला एखादा नाव दे, मी चांगलं नाव देऊन ते समाजामध्ये नाव देऊ शकेल. या भागातला एकच उद्देश आहे की माझे मोठे बंधू या भागातले 13 वर्ष उपसरपंच होते. या गावात गाव असताना म्हणजे गावाची लोकसंख्या 78ला 2,500 ते 3,000 असताना महिलांकरता पोषक सुलभ शौचालय आणि सुलभ शौचालय बांधलं. पण मी नगरसेवक झाल्यानंतर 2008ला त्या वास्तूचा दुरुपयोग होतोय म्हणून आपण एक समाज म्हणजे वाचनाला बांधण्यात आलं. आणि आता नवीन एक चांगलं समाज मंदिर बांधण्यात आलं. कारण आपण फक्त आजूबाजूच्या सगळ्या सोसायटी आहेत. मी श्री वसंतदीप सोसायटी त्या संस्थेचा मी चेअरमन आहे. आणि आपल्या येथील स्थानिक कार्यसम्राट श्री उमेश पाटील साहेब यांनी आपलं हे समाज मंदिराचं एक छानसं आपल्याला एक छोटंसं एक हे बांधून वास्तू बांधून आपल्याला आपल्या समाजाचं स्वाधीन केले आहे. त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप आभारी आहे. खरंच त्यांचं कौतुक करणार की त्यांचं कार्य खूप मोठं आहे. पण आमच्या सगळ्या विनंतीला मान ठेवून त्यांनी एक छोटीशी वास्तू आमच्या इथे उभी करून ती जेणेकरून आमच्या सगळ्या या सोसायटीच्या आजूबाजू सोसायटीला उपयोगी पडेल अशी यांनी वास्तू उभारलेली आहे. नमस्कार, मी वारंग पूनममध्ये राहतो, म्हणजे हात परिसरातला आहे. आमचे नाना इथे नगरसेवक आणि धडाडीचे नगरसेवक आहेत. आतापर्यंत त्यांनी बरीचशी कामं आपल्या परिसरात केलेली आहेत. आणि इथे जे काय ते पूर्वी संडास वगैरे होते तर तिथे सगळं ते बाहेर काढून त्याच्यानंतर इथे वास्तू चांगल्यापैकी उभी केलेली आहे. या वास्तूचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू आणि परिसरातल्या सगळ्यांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. पारसिक नगरमध्ये कामामध्ये सतत अग्रेसर असणारे आणि कुठलीही गोष्ट छोटी जरी समस्या असेल तर ती आपल्याच घरातली समजून आणि त्याला त्वरित न्याय देण्याचा आपले सन्माननीय उमेश पाटील नानासाहेब यांचा प्रयत्न असतो. आणि त्यांचा जो जिव्हाळा आणि आपुलकी आहे ती कायम आपल्या सोबत असते. भले आपण पारसिक नगरमध्ये राहत असो किंवा त्या गावापासून लांब असेल, पण त्यांनी तो जो गैरसमज आहे तो दूर केलेला आहे की आम्ही गावातले नसून आपल्या सर्व संपूर्ण परिसरातले आहोत, ह्या वार्डातले आहोत. आणि वार्डामधल्या प्रत्येक नागरिकाचा आणि प्रत्येक इथल्या सोसायट्यांच्या सभारासाठी घरातले प्रश्न असो किंवा असो त्यांच्या स्वतःच्या घरातले जसं समजून त्यांचं दुःख समजून त्यांच्या अडीअडचणी समजून प्रत्येक वेळेस हिरिरीने सहभाग घेणारे आणि पुढाकाराने काम करून घेणारे, तत्परतेने काम करून घेणारे असे आमचे कार्यसम्राट नगरसेवक. ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वाह अरविंद केजरीवाल यांचा ठाण्यात झाडू चालणार आहे. ठाण्यातील सावरकर नगर या प्रभागामध्ये आम आदमी पार्टीचं मध्यवर्ती कार्यालय
सुरू करण्यात आलेला आहे. याचा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला आहे. ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांचे हे कार्यालय असून या कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित पाटील, सचिव अभिजित मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर सर्वत्र ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित पाटील यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये होणारा भ्रष्टाचार पूर्णतः झाडूने साफ करणार असल्याचं देखील अभिजित मोरे यांनी सांगितलंय. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित पाटील, आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर आमटे, आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अभिजित मोरे यांनी या संदर्भातली माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इसको ले तेरे बाजू वाले ताली वाजवा, आवाज नहीं आ रहा है. हाँ आगे ऊपर एक हाँ आ जाओ. ठाणे शहर आम आदमी पार्टी मध्यवर्ती कार्यालय, ठाणे शहर अध्यक्ष माननीय अमरजी आमटे आणि सर्व सहकारी आमचे यांच्या मार्फत या ठिकाणी झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या ठाणे शहराची गुंडांची, ठेकेदारांची आणि शिंदे सेना आणि भाजप यांच्या नुरा कुस्ती ही ओळख उसरून सुसंस्कृत ठाणे, सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी झटणारं ठाणे ही ओळख या ठिकाणी आम आदमी पार्टी या ठाण्याला करून देईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या रूपानं आणि त्या विचाराने चालणारं एक सरकार आणि एक शासन या ठिकाणी आम आदमी पार्टी देण्याचं या ठिकाणी ठाण्यामध्ये प्रयत्न करणार आहे. आणि मला विश्वास आहे शुद्ध ठाणेकर जनता, सर्वसामान्य लोक या ठिकाणी या विचाराला आणि या प्रयत्नांना आम्हाला नक्कीच यश देतील. या ठिकाणी आम आदमी पार्टी ठाणे शहरामध्ये संपूर्ण जागांवर 100% जागांवर स्वबळावर लढणार आहे. प्रामुख्याने या ठाणे शहरामध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांची मक्तेदारी मोडीत काढणं, ठेकेदारांवर झाडू चालवणं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, जे कचऱ्याचे प्रश्न या ठिकाणी मोठे आहेत, वाहतुकीचा प्रश्न घोडबंदर रोडचाच नाही, संपूर्ण ठाण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आणि सर्वसामान्यांसाठी काम न करता फक्त अधिकारी, पुढारी आणि ठेकेदार यांच्यासाठी काम करणारे ही जी सत्ता आहे हे उलटून टाकून सर्वसामान्यांसाठी सत्ता आणणं आणि त्यांच्या रूपातून कचऱ्याच्या, ट्रॅफिकच्या, पाण्याच्या आणि इतर सर्व समस्या सोडवण्याचं काम अजेंडा आम आदमी पार्टी या ठिकाणीच करणार आहे. 14 डिसेंबर रोजी आज ठाणे शहर मध्यवर्ती कार्यालयात उद्घाटन झालेलं आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष श्री अजित फाटके पाटील साहेब आणि सचिव श्री अभिजित मोरे साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम आदमी पक्षाचं निवडणूक चिन्ह हे झाडू आहे. झाडू म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी म्हटलं की ताई, माझी बहीण या ठिकाणी आलेली आहे. तर यांना घेऊन या भ्रष्टाचारांवरती आम्ही झाडू चालवणार आहे. आणि महापालिकेमध्ये जेवढे भ्रष्ट अधिकारी आहेत, जेवढेही भ्रष्ट वातावरण चालू आहे, त्याच्यावर झाडू हा आम्ही चालवणार आहे. आपण बघितलं की कुठल्याही प्रकारचं काम करण्याकरिता, टेंडर पास करण्याकरिता किंवा अतिक्रमण हटवण्याकरिता 30 लाख 35 लाख असे घेतले जातात महापालिकेतनं. हे जनतेला द्यायची गरज पडणार नाही. काल मी एका ठिकाणी गेलो होतो, तर जे हातगाडी लावतात त्यांच्याकडे 30-30 रुपयाची पावती घेतली जाते. आणि इथे बोलतात की आम्ही एक हातगाडी लावू देणार नाही आणि त्यांच्याकडे 30 रुपयाची पावती घेतली जाते. हे सुद्धा आम आदमी पक्ष बंद करणार आहे. आणि जे फेरीवाला, या फेरीवाल्यांसाठी एक वेगळं क्षेत्र तयार करून ठाण्याला ट्रॅफिक मुक्त करण्याचा प्रयत्न आम आदमी पक्ष करणार आहे. आणि आपण बघतो घोडबंदर या ठिकाणी जे आपण जायला गेलो ना प्रत्येकाला, तर 2 दिवसात एक अपघात या ठिकाणी होतो आणि एक नाजूकसा जीव, एक नापाप जीवा त्या ठिकाणी जीव जातो. ही ठाण्याचेच मंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत आणि ठाण्याचेच नगरविकास मंत्री आहेत आणि ठाण्यातच माजी मुख्यमंत्री, ठाण्यातच आता सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एवढं सुद्धा असताना सुद्धा ठाण्याची हालत ढासाळलेली आहे. पूर्णपणे खस्ता केलेली हालत या ठिकाणी या लोकांनी केलेली आणि अधिकाऱ्यांनी केलेली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली, पंजाबमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रोजगार, रस्ते, शेतकऱ्यांना हमीभाव या मुद्द्यांवरती काम केलं आणि त्याच्यातनं लोकांना
थेट लोकांना फायदा मिळवून दिला आणि त्याच्यामुळं जनतेने अक्षरशः त्यांना डोक्यावरती घेतलंय. अल्पावधीमध्येच आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष बनलेला आहे. आता आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथलं जे भ्रष्ट राजकारण आहे, जे ठेकेदारांना पोचण्याचं राजकारण आहे, हे राजकारण मिटवण्यासाठी या ठिकाणी आम आदमी पार्टी मैदानात उतरले आणि आम्ही प्रश्न सर्वसामान्य जनतेचे घेणार, जनतेला विचारणार की त्यांना कुठला मुद्दा आहे आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी काम करणार. सगळ्यांना माहिती आहे की आम आदमी पक्ष जातीपातीचं धर्माचं राजकारण करत नाही, विकासाच्या मुद्द्याचं राजकारण करतं. ठाण्यामध्ये सुद्धा ठाण्यातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये नौपाडा परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नौपाडा विभागाच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. या शिबिराचं आयोजन ठाण्यातील नौपाडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं. नौपाडा व्यापारी संघटना अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये संस्कार सेवाभावी संस्था यांचा या उपक्रमाकरिता मोलाचा वाटा लाभला. डॉक्टर वावीकर हॉस्पिटल ठाणे यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, संस्था फाउंडेशन यांच्या वतीने अवघ्या 100 रुपयांमध्ये चष्मा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना दिला गेला. 60 वर्षावरील व्यक्तीस देखील या ठिकाणी चष्म्याचं वाटप करण्यात आलं. डॉक्टर भोईर ब्रह्मा आयुर्वेद यांच्या वतीने आयुर्वेदिक पद्धतीने संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली. तसेच रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. तरुणांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला, तर मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण वर्गाने उपस्थित राहून रक्तदान केले. रक्तदात्याला या ठिकाणी आयोजकाच्या वतीने प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देण्यात आली. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी येथे उपस्थित राहून सकाळपासूनच या ठिकाणी नेत्र तपासणी तसेच इतर आरोग्यविषयक तपासण्यांचा लाभ घेतला. अशा पद्धतीने आरोग्यविषयक उपक्रम राबवित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस नौपाडा व्यापारी विभागाच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती आयोजक दीपक क्षत्रिय यांनी दिली आहे. सालाबाद प्रमाणे म्हणजे हा 20वं वर्ष आहे की दीपक क्षत्रिय या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आणि बाकी वैद्यकीय चिकित्साचे कॅम्प या ठिकाणी करत आहे. गेली 20 वर्ष मी स्वतः प्रामुख्याने इथे येत आहे आणि पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम तो दरवर्षी करत असतो. साहेबांनीच आम्हाला दिलेलं घोषवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि मला वाटतं त्या घोषवाक्यावर दिशा ठरवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि खरा पाईक असल्यामुळे दीपक क्षत्रिय गेले 20 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहेत. सांगायचं तर वैद्यकीय त्रासापुढे सगळे त्रास हे मिनिमल असतात. म्हणजे पैशाचे त्रास असू शकतात, सुनेचा त्रास असू शकतो, नवरा बायकोमध्ये भांडणं असू शकतात, पण ज्या वेळेस वैद्यकीय काही प्रॉब्लेम आला तर हे सगळे बाकी त्रास हे शून्य वाटतात. आणि म्हणून ज्या दिशेवर साहेब तुम्ही चाललाय दीपकजी, अतिशय उत्कृष्ट अशी सेवा आपण लोकांची करताय. पुढच्या सगळ्या वर्षांसाठी अशाच प्रमाणे करत राहा. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपल्या मागे ठामपणे उभे राहू आणि ही अतिशय चांगली सेवा आपल्या मार्फत या नौपाड्याच्या प्रभागात होते, त्याला माझ्या शुभेच्छा. माननीय पवार साहेबांचा 12 तारखेला वाढदिवस 12/12ला, आणि त्या संदर्भातनं नौपाड्यातनं संस्कार एक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतो. म्हणजे इलेक्शन जवळ आहे म्हणून आम्ही कुठलाही कार्यक्रम नाही आहे, हे आमचं 20वे वर्ष आहे. यात ब्लड कॅम्प आहे, कॅटॅक्सचं चेकिंग आहे, चष्मा वाटप आमच्या मुद्द्यावरून फ्री आहे, असे बरेचसे कार्यक्रम आम्ही ह्या माध्यमातून राबवतो आणि नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद पण मिळतो आहे. कॅटरसचं आपल्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन आहे संस्थेच्या माध्यमातून, तर चष्मा वाटप फ्री ऑफ आहे, ब्लड कॅम्प आहे, डेंटिस्टचं पण आमच्याकडनं फ्री आहे आणि आरोग्य शिबिर पण आहे. याच्या 5 कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल. 3 नंतर समजा कोण आमच्याकडे पेशंट आलं तर आम्ही डायरेक्ट ॲड्रेस देऊन त्यांना हॉस्पिटलला पाठवतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.